तर रावसाहेब दानवे हे 6व्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 25 निवडणुका लढल्या, कोणतीच निवडणूक सोपी समजली नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे. माझ्या प्रचारातही मोठ्या नेत्यांच्या सभा होतील असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल 6व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत. हे बघा, सोपं मी कधीच स्वतःला समजलं. मी 25 निवडणुका लढलो आत्तापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यामध्ये. मी प्रत्येक निवडणूक ताकदीनं हिमतीनं लढतो आणि त्यामुळं मी जर असं म्हणलं आत्ता की माझ्यासाठी सोपी आहे तर कदाचित माझी गलती होऊ शकते. मी आत्ता फॉर्म भरणार आहे. फॉर्म भरला की कार्यकर्ते आमचे कामाला लागणार आहे. मागच्या लोकसभेत तर मी एका गावात नाही गेलो. मी राज्याचा अध्यक्ष होतो. बाहेर फिरलो आणि नंतर सनस्ट्रोकमुळे मी आजारी पडलो. तरी 3.5 लाख मतांनी मी निवडून आलो. फक्त जालन्याचे त्यांचे एक आमदार आहेत. एवढं जर सोडलं तर पूर्ण नेटवर्क आमचं उभं आहे. सभेचं नियोजन राज्य पातळीवर होत आहे. आम्हाला विचारलं जातं आहे की तुम्हाला कोणाची सभा पाहिजे. मी तर माझ्या वतीने सांगितलं की प्रदेशाला जे काही वाटेल किंवा जे नेते उपलब्ध होतील त्याच्यापैकी आम्हाला कोणाची सभा द्या. येतील माझ्याकडं चांगले नेते येतील. राज्याचे देवेंद्र फडणवीस आहे, बावनकुळे साहेब आहेत, एखादं अमित भाई येऊ शकतात, नड्डाजी येऊ शकतात. सभा होतील माझ्याकडे. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी.